छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्याच मातृभूमीत आपल्याच लोकांवर हे बाहेरून आलेले मुघल आक्रांता अत्याचार करत आहे हे पाहिल्यावर महाराजांना अस्वस्थ झाले व हा पारतंत्र्याचा अंधार हटविण्यासाठी शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधण्याचा संकल्प केला आणि अवघ्या 35 वर्षात महाराजांनी हे स्वराज्याचे स्वप्न सत्तेत उतरून दाखवलं। अशा रयतेच्या राजाला आदिलशाहीने अटक करण्याचा डाव रचला, पण तो महाराजांनी मोडीत काढला। पण कसा, हेच आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर जय शिवराय, मी प्रदीप आणि तुम्ही पाहत आहात हिंदवी स्वराज, जिथे आपण चर्चा करतो सत्य सनातन धर्माची आणि आपल्या हिंदुत्व इतिहासाची। चला तर मग या रोचक महाराजांच्या इतिहासाला सुरुवात करू। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात मावळ प्रांतापासून केली। हा भाग त्या काळी आदिलशाही राजांचा भाग होता, हे आपल्याला माहीतच आहेच। आदिलशाह म्हणाला, आपल्या एका मोठ्या सरदाराच्या पुत्राने आपल्या सत्तेविरोधात बंड उभारून जहागीर तर स्वतंत्र केली आहेच, मात्र जहागिरीच्या आसपासचा प्रदेशही तो अगदी वेगाने व जलद गतीने जिंकून घेत आहे। ही बाब आदिलशहाला सहन होण्यासारखी नव्हती। आदिलशहाच्या प्रत्येक कटकारणाला शिवाजी महाराज अतिशय चांगल्या प्रकारे विफल करत होते। आदिलशहाचा एकही डाव महाराज यशस्वी होऊ देत नव्हते, त्यामुळे आदिलशहाचा शिवाजी महाराजांपुढे नाईलाज झाला होता। शिवाजी महाराजांना रोखण्याचा कुठलाच पर्याय शिल्लक नसल्यामुळे मग शहाजी महाराजांना जेव्हा आदिलशहाने अटक केली, तेव्हा शिवाजी महाराजांनी मोगल बादशाह शहाजहां याला आपल्या वतीने आदिलशाही राज्यावर मी हल्ला करेन असे सांगून आदिलशहाची पूर्ण हवा महाराजांनी टाईट केली होती। शहाजीराजे आपल्या मुलांची म्हणजेच शिवाजी महाराजांची गुप्तपणे मदत करत आहेत या संशयामुळे आदिलशहाच्या मनात शहाजीराजांची हत्या करण्याचा जे बेत सुरू होता ते शिवाजी महाराजांमुळे फसला। मात्र शहाजीराजे हे आदिलशहाच्या कैदेत असल्याने शिवाजी महाराजांना सुद्धा आक्रमक भूमिका घेणे फार कठीण जात होते। आदिलशहाच्या दरबारी मुरारा जगदेव आणि रणदुल्ला खान हे 2 सरदार होते, जे शहाजी राजांचे खूप चांगले मित्र होते। या दोघांनी आदिलशहाला सांगितले की शहाजी राजांची मुक्तता लवकरात लवकर करावी, अन्यथा शिवाजी महाराज हे मोगलांची मदत घेऊन आपल्यावर हल्ला करतील आणि आदिलशाही साम्राज्य नष्ट करतील। जर मोगल आणि शिवाजी राजांनी आपल्यावर हल्ला केला तर आपलं काही खरं नाही। हे आदिलशहाच्या लक्षात येताच नाईलाजाने आदिलशहानी छत्रपती शिवरायांबरोबर तह करून शहाजी राजांची मुक्तता करावी लागली। पण पुढला काळ या दोघांमध्ये तटस्थ पद्धतीने गेला, पण मात्र आदिलशहाच्या मनात आदिलशाहीचा मजबूत असलेला पाया हादरवणाऱ्या शिवाजी महाराजांना नष्ट करण्याची प्रबळ इच्छा घर करू लागली होती। शिवाजी महाराजांना त्यांच्या कार्यापासून रोखण्याचा अनेक प्रयत्न करून पाहिल्यावर ते विफल जात होते, पण शिवाजी महाराजांना रोखलंच पाहिजे म्हणून आदिलशाहीने मग एक गुप्त कारस्थान रचले व ते असे होते, शिवाजी महाराजांवर थेट व सरळ छापा मारून त्यांना अटक करायचे व आदिलशाहीचा हे षडयंत्र चालू झाले। रायगड किल्ल्यापासून काही अंतरावर असलेले महाड हे त्या काळी प्रमुख व्यापारी शहर होते। या शहराला तेव्हा तटबंदी होती। सावित्री आणि गांधारी नदीच्या संगमावर बसलेले महाड हे धार्मिक दृष्ट्याही प्रसिद्ध होते। सावित्री नदीचा उगम हा महाबळेश्वर येथे झाला असून ती दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या हरिहरेश्वर जवळ सिंधू सागरास मिळते। सावित्री नदीच्या महाबळेश्वर ते हरिहरेश्वर या मार्गावर 12 प्राचीन शिवालये असल्याचा उल्लेख ऐतिहासिक साधनामध्ये येतो। छत्रपती शिवाजी महाराजांना बालपणापासूनच जलतरणाची अत्यंत आवड होती व त्यांचे जलतरणाचे म्हणजेच पोहण्याचे आवडते ठिकाण होते महाड येथील सावित्री नदीचे अत्यंत विस्तारित व मोठे असलेले पात्र। बालपणी शिवाजी महाराजांना जलतरणासाठी एक वाडा शहाजीराजांनी महाड येथे बांधून दिला होता असा उल्लेख इतिहासकार करतात। महाराज या ठिकाणी अनेकदा भेट देत असत याची माहिती आदिलशहाला होती, म्हणून याच ठिकाणी शिवाजी महाराजांवर छापा मारून त्यांना पकडण्याचा बेत आदिलशहाने केला। ही घटना इसवी सन 1650 ते 1651च्या दरम्यान घडली असावी। महाडच्या पूर्वेस जावळीचे प्रसिद्ध राज्य होते व तिथला संस्थानिक चंद्रराव मोऱ्यांच्या दुर्गम अशा जावळीतून महाडवर छापा मारून शिवाजी महाराजांना पकडण्याचा बेत पक्का झाला आणि आदिलशहाने
बाजी शामराज या सरदारावर शिवाजी महाराजांना अटक करण्याची जबाबदारी सोपवून व त्याच्यासोबत 10,000 सैनिक देऊन जावळीला पाठवले. बाजी शामराव वाई मार्गे जावळी प्रांतातील पारघाट येथे सर्व सैन्य घेऊन दाखल झाला. कारण कोकणातील महाड येथून जर घाटमाथ्यावर जायचे असेल तर जावळी प्रांत ओलांडून पारघाट या घाटमार्गावरूनच प्रवास करावा लागत होता. पुण्याला परत जाण्याचा शिवाजी महाराज महाडहून पारघाट मार्गेच जातील अशी खात्री बाजी शामराज याला होती व तो आपल्या सैन्यांसह पारघाटात नाकेबंदी करून शिवाजी महाराजांची वाट पाहत बसला. मात्र अष्टावधानी शिवाजी महाराजांचे गुप्तहेर खाते हे सुरुवातीपासूनच प्रबळ असल्याने त्यांना या कटाची खबर लागली आणि त्यांनी सैन्य जमवून महाड मार्गे पारघाटातील घनदाट अरण्यात लपलेल्या बाजी शामराजवर हल्ला करून त्यांची व त्याच्या सैन्याची वाताहत केली. अचानक झालेल्या या हल्ल्याने घाबरून बाजी शामराज आपल्या सैन्यासहित युद्ध सोडून पळून गेला आणि शिवाजी महाराजांना घातपात करण्याची आणखी एक आदिलशाही योजना पुन्हा फसली व शिवाजी महाराजांनी या कट कारस्थानाचे परखच्चे उडवले. शिवकाळातील हे अनेक अपरिचित प्रसंग आपल्याला नव्याने शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीची व युद्धनीतीची ओळख करून देते. अरे, जे अफाट मोगली सैन्याला सुद्धा जमलं नाही ते हे बाजी शामराज करायला निघाला होता. अरे, कुत्र्याच्या बसमध्ये नाही वाघाची शिकार करणं. शिवाजी महाराज हे तर बब्बरशेर होते. तर शिवाजी महाराजांचा हा अपरिचित अटकेचा प्रसंग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू महाराजांचा व त्यांच्या मावळ्यांचा असाच रोचक इतिहास घेऊन. तोपर्यंत सर्वांना जय शिवराय, जय श्रीराम.